महाराष्ट्राची खबरबातची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या आधी नेमकं काय महाभारत घडलं होतं ते आता समोर येताना दिसतंय। राजीनाम्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून आता दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट का पडली या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे। अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गौप्यस्फोट केलेत। 1 मे रोजी शरद पवार राजीनामा देणार हे आधीच ठरलेलं होतं आणि ते फक्त चौघांनाच माहिती होतं। मात्र प्रत्यक्षात शरद पवारांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना बोलावून घेतलं। चव्हाण प्रतिष्ठानला काही कार्यकर्ते बोलावून राजीनामा परत घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करायला पवारांनी सांगितल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। मला एक सांगतायत तिथं एक सांगतायत असा खळबळजनक दावा अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये केला। मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आणि 1 मे होता, काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं नवीन, परंतु 1 मेला आम्ही अनेक जण कुठं कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम, कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं, महाराष्ट्र दिन, म्हणून 2 तारखेला तो कार्यक्रम झाला। अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आम्ही 2 जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर 15 दिवसांनी 17 जुलैला सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलावलं असा थेट सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। सगळं पूर्ववत करण्याबाबतचे निरोप यायचे आणि आम्हाला गाफील ठेवायचं का असा सवालही त्यांनी शरद पवारांना केलाय। पुण्यामध्ये 12 ऑगस्टला एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झालेली होती। तुमच्या निरोपानंतरच मी गेलो असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। तर शरद पवार गटानंही अजित पवारांवर तिखट शब्दात हल्ला चढवलाय। ते काहीतरी चुकीचा आरोप करतायत। अजून आम्ही मी मुद्दामूनच बोलत नाहीये, पण माझ्या घरी अशी मीटिंग झालेली नाही आणि मी कोणालाही आंदोलन करायला सांगितलं नाही। असे विनाकारण त्यांनी चुकीचे आरोप करू नयेत असं मला वाटतं। राजीनाम्याच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेत तुम्हाला पवारांचा राजीनामा का हवा होता असा थेट सवाल अजित पवारांना विचारला। पण तुम्हाला शरद पवारांचा राजीनामा का हवा होता? आणि शरद पवार राजीनामा देणारे कोण? 35 वर्ष आम्ही आमची आयुष्य लावलेत ना त्यांच्यावर, डावावर। महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी आपले आयुष्य त्यांच्या डावावर लावलेत। आम्हाला न विचारता शरद पवार राजीनामा देऊच कसे शकतात हा आमचा पहिला प्रश्न होता, आणि त्यांना कंपल्सरी मागे घेणं भागच होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलैला फूट पडली होती, पण ही फूट पडण्याची पायाभरणी 1 मे रोजीच झालेली होती हे आता स्पष्ट झालंय। पवारांचा राजीनामा आणि त्यानंतर राजीनामा परत घेण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीतल्या एका गटानं महायुतीची वाट ठरलेली होती। एकंदरीतच अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांचे हादरे अजून काही दिवस बसणार असल्याचंच दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। सरकारमध्ये भाजपसोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवारच म्हणाले होते असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांसोबत चर्चा करूनच घेतला होता। दरम्यान शिरूर, सातारा, रायगड आणि बारामतीची जागा आपण लढवणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांच्या या प्रत्येक मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलंय। आता काही करून 1 किंवा 2 आपत्त्यावर थांबलं पाहिजे। त्याच्याबद्दल कायदा करावा लागला तरी नरेंद्र मोदी साहेबांनी करावा। कुठल्या जातीनं, धर्मानी, पंथानी कुणी काही सांगितलं नाही, देवानी काही सांगितलं नाही, अल्लानी काही सांगितलं नाही की कितीही पैदास करा म्हणून। 1 किंवा 2 आपत्त्यावर नाही थांबलो तर काही वर्षांनी ह्या देशाचं अशी परिस्थिती निर्माण होईल, पाणी प्यायला राहणार नाही, इतर घराची व्यवस्था करता येणार नाही। दोन्ही मुली झाल्या तरी माझ्या वंशाचा दिवा काय लावत नाही। मुली जास्त वंशाचा दिवा लावतात पण पोरं लावत नाही। वंशाचा दिवा आणि मुलं आणि मुली इथपर्यंत तुम्ही खाली घसरता। अहो, तुम्ही पवार नसतात तर बारामतीमधून निवडून आला असतात का? वंशाचा दिवा, मी त्या घराण्याचा नाही, हा काय माझा दोष आहे का? अहो, तुमची पुण्य आहे की तुम्ही त्यांच्याच घरात जन्माला आलात।
काही काहींनी मुद्दाम वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा ह्यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट ढिरी आली बाहेर ती सगळं ते काय चाललंय कशा करता चाललंय. आणि त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा मी तिथे गेलो. त्याला आठवतंय, नजीबला माहितीये. प्रत्येक वेळेस सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं कारण आपल्यात तशी हिंमत आहे. माझं निश्चितपणे धाडस आहे. पोट बाहेर आलं म्हणजे तुम्ही काय फुल फिट आहात की काय? हाय पोट आलाय पोट तेच काय मोठे. तुमच्याकडे काय सगळे बॉडी बिल्डर आहेत? वर्ल्ड कप म्हणजे सगळे एकदम वर्ल्ड कप वाले आहेत? काय बालिश भाषण करताय. पोट दिसतं, मांड्या दिसतात. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. अजित पवारांनी बारामती लोकसभेसाठी तयारी करण्याचा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या समोर अजित पवारांच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण अजित पवार गट आता बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. कर्जत मधील पक्ष कार्यकर्ता शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना होणार आहे. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. गेल्या 3 टर्म पासून सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी लाखांचं लीड घेऊन विजय मिळवलाय. मात्र आगामी लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी पूर्वीसारखी सोपी राहणार नाही. कारण यावेळी अजित पवार गटाचं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चाही काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती. तर जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या गोष्टीचा विचार केला जाईल असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी त्यावेळी केलं होतं. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटानं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती. आता अजित पवारांनी बारामती लोकसभा लढवण्याविषयी आपल्या गटाची भूमिका जाहीर केली आहे. त्यावर शरद पवार गटानं सावध पवित्रा घेतलाय. असं कोणी कुठलीही निवडणुका लढवाव्यात लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्यासाठीच असतात. त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला करायचा? त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला? आणि आमची नावं कशाला घ्यायची? लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटानं त्यासाठी आता कंबर कसली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण अजित पवारांच्या घोषणेनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालंय. मात्र बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 4 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि त्यानंतर पवार काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय संघर्ष पेटला. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. एकीकडे अनिल देशमुख भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायला तयार होते असा दावा अजित पवारांनी केलाय, तर दुसरीकडे अनिल देशमुखांनी त्यांचा दावा खोडून काढलाय. काही बोटावर मोजण्याइतके आमदार शरद पवारांसोबत उरलेत, पण त्यापैकी काही आमदार अजित पवार गटासोबत जायला उत्सुक होते असा दावा अजित पवार गटाकडून वारंवार केला जातोय. अनिल देशमुख पण माझ्याबरोबरच होते. ह्या सगळ्या मीटिंगला ते हजर होते. त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे. भाजपने सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळेस गेली तर ते म्हणले की आम्हाला मधी आम्ही यांच्याबद्दल सभागृहात आणि बरीच ॲलिगेशन केलेली आहे आणि लगेच मंत्रिमंडळात आम्ही त्यांना घेतोय तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल.
त्याच्यामुळे त्यांना घेता येणार नाही. आता त्यांनी तसं सांगितल्यावर त्यांचं नाव कमी झालं. त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मला मंत्री नाही तर मी तुमच्यावर नाही. मला सुद्धा बोलताना सांगितलं मंत्री केलेले आपल्याला केले. अरे मला समजत नाही. मला त्यांनी सांगितलं होतं कोणतं खातं पाहिजे जे खातं पाहिजे ते खातं तुम्हाला देऊ, पण तुम्ही आमच्या बरोबर या. मी त्याच्या आपल्या बापाला सोडून त्यांनी त्यांना तुमच्यावर येणार नाही. छगन भुजबळ जाहीर सभेमध्ये त्यांच्या विरोधकांचा अनेकदा जोरदार समाचार घेतात. आक्रमक भाषेमध्ये विरोधकांचा पर्दाफाश करण्याची छगन भुजबळ यांची शैली सर्वांच्या परिचयाची आहे. छगन भुजबळ जसे हल्लाबोल करतात तसा अनेकदा विरोधकांचा आपल्या पद्धतीनं उपहास देखील करत असतात. भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर आक्रमक टीका करताना तो मात्र वाटेल ते बोलतो आणि जज त्याला सर म्हणतात याकडे लक्ष वेधून जोरदार हल्लाबोल केलाय. मी आता पाणी सुद्धा झलक त्याग करणार नाही. पाणी पिणार नाही. मग कुठल्या तरी मठाचे स्वामी आले, पण आता स्वामी आलेले आहेत म्हणून मी पाणी पितो. आता याच्यापुढे पाणी पिणार. बऱ्याच जणांचं आहे इंजेक्शन माझ्या मराठा समाजाजवळ येतं. मी त्यांच्याकडून मागून घेतो ते इंजेक्शन. मी डॉक्टर आहे पण इंजेक्शन औषधं गोळ्या त्यांच्याच जवळ आहे. कारण माझा मायबाप समाज आहे ना, मालक समाज आहे. मालकाजवळ गोळ्या औषध आहेत, माझ्याजवळ नुसतं इंजेक्शन आहे. त्यांनी भरून दिलं की मी टोचीलच. 4 महिन्यांपूर्वी राज्यातलं राजकीय समीकरण बदललं. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये सुद्धा बंड झालं आणि अजित पवार भाजप शिवसेना युतीमध्ये सामील झाले. आणि त्यावरूनच राजकारण रंगलेलं असताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एक गौप्यस्फोट केलाय. 19 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती होता होता राहून गेल्याचा दावा पटेल यांनी केलाय. सोळा करून 3 पक्षामध्ये आपण लोकसभाची निवडणूक लढायची आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बरोबर सरकारमध्ये जायचं. हा आपण 2004 मध्ये नाही साहेब म्हणून एक थोडा मला क्रेडिट द्या. ते तुम्हालाही माहित नसेल. माझ्या घरी घडलेली घटना आहे 2004ची. 2004 मध्ये माझ्या घरी जिथे आपण बसतो आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये दिल्लीमध्ये, तिथे आम्ही प्रमोद महाजन साहेबांच्या बरोबर चर्चा केली. कोणाच्या म्हणण्यावर केली? अटल बिहारी वाजपेयी, ज्यांच्या आता त्यांनी आवाज काढला. गोपीनाथजी खुश होते त्यावेळेस, पण गोपीनाथजीला फार इन्व्हॉल्व नव्हतं केलं. प्रमोद महाजनला हे नव्हतं पाहिजे. प्रमोद महाजनला वाटलं की माझ्या इम्पॉर्टन्स दिल्लीमध्ये, जे आज मी निर्विवाद नेता महाराष्ट्राचा आहे, आणि शरद पवार जर आमच्या बरोबर आले तो आमचे नेते श्रेष्ठी शरद पवारांची जास्त ऐकेल, माझी कमी ऐकेल, म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेला हे लीक करून दिली गोष्ट. बाळासाहेब ठाकरेंनी आडवे तिडवे काही स्टेटमेंट दिले आणि 2004 मध्ये ते होणारी युती आपली फिसकटली होती. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर होतीये. शिवसेना पक्षाच्या घटनेवरनं आज दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवडीची घटनेनुसार ही निवड झालेली होती का असा सवाल उपस्थित करण्यात आला. तर या संदर्भात 2018 मध्ये दुरुस्त करण्यात आलेली घटना ग्राह्य धरावी असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर 1999ची घटना हीच पक्षाची घटना असून ती मान्य करण्याची मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केलेली आहे. ठाकरे गटाकडे घटना दुरुस्ती करून निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं, मात्र या पत्राची सत्यप्रत ठाकरे गटाकडे नसल्याचं समोर आलेलं आहे. यावर कोणती घटना ग्राह्य धरावी हा वाद जाणीवपूर्वक तयार केला जातोय, कारण हा पेच जून 2022 पूर्वी निर्माण झालेला नसल्यानं 2018चीच घटना ग्राह्य धरा असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केलाय. ,1999 मधलीच घटना मान्य करावी असा शिंदे गटाकडून आग्रह केला जातोय. दोन्ही बाजूंकडनं जोरदार युक्तिवाद विधानसभा अध्यक्षांसमोर केला जातोय. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी सध्या सुरू आहे.
आज स्पीकर का टाइम बर्बाद हो गया। सुबह एप्लीकेशन फाइल किए, फिर एप्लीकेशन विड्रॉ किए। इतना बहस करने के बाद, इतना चिल्लाने के बाद फिर भी वो विड्रॉ कर लिए। उनका क्रॉस नहीं करेंगे, उनको एक दस्तावेज चाहिए था उनसे, एक दस्तावेज सिर्फ प्रोड्यूस करने के लिए, गवाह देने के लिए, गवाह बनने के लिए नहीं। मतलब ऐसे उनको हिम्मत नहीं है, उनके दस्तावेज है और दस्तावेज सिर्फ जिसने बनाया है उसके थ्रू वो साबित हो सकता है। यदि वो कोर्ट में नहीं आते हैं और विटनेस वो सबूत नहीं देते हैं उनके दस्तावेज पे, तो वो दस्तावेज हम तो कहेंगे कि फर्जी है। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकीचे मेसेजेस आलेले आहेत। एका मागोमाग एक सलग 12 मेसेजेस पाठवून त्यांना धमकी देण्यात आलेली आहे। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला। सौदागर सातनाक नावाच्या व्यक्तीच्या क्रमांकावरनं धमकीचे हे मेसेजेस आल्याची तक्रार पोलिसांना दिली गेली आहे। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। तसंच राज्य सरकारनं आता भुजबळांच्या बंदोबस्तामध्ये, त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे। घाणेरडे शब्दात ती भाषा वापरण्यात आली आणि भुजबळ साहेबांना बघून घेऊ तुम्ही असे धमकीचे मेसेजेस आले। त्याबद्दल आम्ही काल पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांनी त्या नंबरवरती कॉल केले आणि संपर्क साधण्यास प्रयत्न केला असता सौदागर सतनामक हा बार्शी येथील 32 वर्षाचा युवक असल्याचं कळतं। त्यांनी ते कृत्य किंवा भुजबळ साहेबांना जे मेसेजेस पाठवले ते भावनेच्या भरामध्ये पाठवले आणि दिलगिरी व्यक्त केली। ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंगोलीमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ओबीसींच्या विरोधात बोलाल तर हातपाय कापून टाकू अशा प्रकारचं चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान तायवाडे यांना पोलीस सुरक्षा आता देण्यात आलेली आहे। नागपूर पोलिसांकडून सुरक्षेसाठी एक गनमॅन त्यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेला आहे। तायवाडे यांना आलेल्या धमकीनंतर आता नागपूर पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवलेली आहे। ज्या कोण्या व्यक्तींनी ही तक्रार दाखल केली असेल, मी त्यांना एकच सांगू इच्छितो की एक नंबर 1 की कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल केली असेल तर मी त्याला भीत नाही। माझ्या तोंडातनं ते शब्द निघाले, मी कधी म्हणजे अमान्य करत नाही, निघाले त्या दिवशी माझ्या तोंडातनं ते शब्द जे निघायला नव्हते पाहिजे। परंतु नंतर लगेच दुसऱ्या दिवशी जरांगे पाटलांनी मोठ्या मनाने आपले ते शब्द परत घेतले आणि त्यांनी परत घेतल्याबरोबर मी सुद्धा माझे शब्द परत घेतले आणि त्या ठिकाणीच वाद संपलेला होता। ठाकरे गटातले नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। मुलुंड कोर्टानं दत्ता दळवींना जामीन मंजूर केलाय। 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका आता होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्याप्रकरणी दळवींवर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती। गेल्या 2 दिवसांपासून दत्ता दळवी हे कारागृहात होते। कोणत्याही समाज किंवा समूहाच्या विरोधात दत्ता दळवी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याचं न केल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। रात्री 11 वाजता एफआयआर नोंदवल्यानंतर सकाळी 7 वाजता पहाटे ते मॉर्निंग वॉकला जाताना त्यांना डायरेक्ट उचलून आणलं। त्यावेळेला मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना आग्रह केला की कुठलीही शिक्षा याच्यातलं कुठलाही कलम जे आहे ते 3 वर्षापेक्षा अधिक नाही त्याला पनिशमेंट आहे तर 41 याची नोटीस देण्यात यावी, आम्ही त्याला कॉम्प्लाय करू। तर ते बोलले की आम्ही आता अटक केलेली आहे आणि आम्ही आता न्यायालयासमोर घेऊन जाऊ। आम्हाला पूर्ण न्यायालय व्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। कधीही न्यायालयाने कुठलीही बाजू कोणाचीही बाजू न बघता मेरिटवरती हे बेल देण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।